नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा मोरे, मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी सरस एक्झिबिशन 2026. तर मैत्रिणींनो, इथे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन मध्ये खेडेगावातून ग्रामीण विभागातून काही महिला आलेल्या आहेत. त्यांचे बचत गटा थ्रू काही प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत. तर ते नक्की काय एक्झिबिशन मध्ये धम्माल होणार आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. बघू शकता इथे लखपती दिदी, म्हणजे बघू शकता एक स्त्री काय करू शकते हे सांगू मला तर काय बोलायची गरज नाही मैत्रिणींनो. पण खूप सुंदर असं ग्रामीण भागातल्या महिलांनी आपले स्वतःचे उत्पादनं विकण्यासाठी इथे आज आलेले आहेत. तर आपण व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. दुसरं बघा, इकडे आपल्या महाराजांची मूर्ती कसं एकदम भारी वाटतं, मस्तपैकी एकदम राजमुद्रा आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, हे तुम्हाला इथे बघू शकता सर्व तुम्हाला इथे भजनी मंडळी वगैरे सर्व दिसेल. बैलगाडी आहे मस्तपैकी, वारी जशी पंढरीची वारी जाते तसंच मैत्रिणी सेम ॲज इट इज आहे. खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे. इथे बघू शकता ह्या साईडला इथे रांगोळी का भारी काढली एकदम मस्तपैकी. खूप सुंदर अशी सुस्वागतम महालक्ष्मी सरस 2026. मस्तपैकी महिला सक्षमीकरणासाठी, म्हणजे आताची जी महिला आहे कुठेतरी सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ह्यासाठी महालक्ष्मी सरस एक्झिबिशन वाल्यांनी खूप सुंदर असं प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे महिलांसाठी. बघू शकता इथे तुम्हाला आता एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. आपण आता पहिला आत जाणार आहोत 1 बाय 1. इथून बघा तुम्हाला आत एंटर करणार आहे. बघू शकता आत आल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता भरपूर मोठं प्रदर्शन आहे मैत्रिणींनो. तुम्ही थकून जाल फिरून फिरून फिरून. तर आपण 1 बाय 1 आहे ना, आता आपण मैत्रिणींनो एक एक स्टॉल कव्हर करणार आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आता आपण एक एक स्टॉल कव्हर करूया. आता आपण आले पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार ताई. तुमचं नाव? माझं नाव आहे सौ योगिता अंकुश पाठक, राहणार चंदनखेडा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. ओके, ताईंच्या स्टॉलवर आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत मातीपासून बनवलेल्या काही शोभेच्या वस्तू या आपल्या डेली यूज साठी लागणाऱ्या वस्तूंचं कलेक्शन आहे ताईंकडे. तर इथे बघू शकता ताई, हे लक्ष्मीची पावले आहेत ना आपल्या दरवाजात. ओके, ह्याला तुम्ही पेंट पण करू शकतो आपण, हळद आणि कुंकवासारखं नाही का, मस्तपैकी. आणि हे काय सांगशील का? हे लहान मुलांची खेळाची भांडी आहे. अच्छा, भातुकलीचा खेळ. बरं. आणि हे आहेत ना स्पॉट आहे, स्पॉट्स आहेत, मस्त एकदम मस्त. आणि ताई हे काय बोललीस तू? हे पण इथं आपण माती टाकून झाडं पेट लावू. अरे वा, किती छान वाटतं ना, पण ते दिसायला पण एकदम भारी वाटतं. हे पाहिली आहे, इथून आपण लाईट पण लावू शकतो. ओ, दरवाजाच्या गावाला कसं मोठे बंगले बिंगले असतात वगैरे, तिथे लावण्यासाठी पण छान आहे ना ताई. पण लावू शकतो आपण. मस्तच एकदम, खूप छान. आणि हे काय बोललीस तू? याच्यात पण वेल आपण दरवाजा त्या साईडनं नाही का. अच्छा, दोन्ही साईडला हँगिंग टाईप एक प्रकारे, मस्तच. आणि मला हे सांगशील का इकडे काय आहे? हे भजन मंडळी, आपण कोणता कार्यक्रम राहील आपल्या इथं संगीत. ओके ओके ओके, हा हा, ती आहे. अरे वा, मस्त. आणि किती छान वाटतं ना, मस्त भारी. हे स्पॉट आहे. हे काय? दही भांडी. अच्छा, दही मुरगत घालण्यासाठी ना आपल्याला. हा हा हा. हे काय ताई मला सांगशील का? हे शिट्टी आहे ताई, याच्यातून आवाज निघतो. अरे वा, ह्याच्यात काय टाकायचंय का? नाही, थोडं पाणी टाकायचं. अच्छा, थोडं पाणी टाकायचं. अरे, आणि ते जार आहे काय? नाही, स्पॉट आहे आणि पाणी बॉटल आहे. अच्छा, पाण्याची बॉटल ना, तेच. अरे वा, मस्तपैकी, खूप सुंदर एकदम. म्हणजे आता गरमीचं पण सीझन आहे आणि आपण पहिला स्टॉल घेतलाय मैत्रिणींनो ताईंकडे. म्हणजे आता गरमीच्या टायमिंग मध्ये तुम्हाला मातीपासून आणि भेटत नाही, मेन गोष्ट दुकानात असं सिमेंट पासूनच वगैरे असतं, बरोबर की नाही. हे ओरिजिनल मातीचं दिसतं आणि कळतं ना बघितल्या. मस्त, खूप सुंदर असा स्टॉल आहे ताईंचा. तर नक्कीच मैत्रिणी ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला मैत्रिणी, पुढच्या स्टॉलला ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सिंधू मनोज पवार, जिल्हा धाराशिव, तालुका उमरगा, गाव कदेर. अच्छा, धाराशिव वरून आलेत तुम्ही एवढं लांबून, मानलं पाहिजे. तर बघू शकता, एक महिला काय नाही करू शकत, सर्व काही करू शकते, बरोबर की नाही. हो, बरोबर. तर मैत्रिणी ताई, तुम्ही काय घेऊन आलाय? मी बंजारा ज्वेलरी घेऊन आले. बंजारा. अच्छा सर, ऑल बंजारा ज्वेलरी. बंजारा. ओके. तर नवी मुंबईकर मध्ये राहत असणारे आपले सर्व बंजारा समाजाचे जे आहेत ताई, तर नक्कीच आपल्या ताईंचे इथे स्टॉल आहे, नक्की व्हिजिट करा. तुम्हाला लागेल त्या वस्तू आणि ह्या आपणही वापरू शकतो. घागरा वगैरे त्याच्यावर घालण्यासाठी ना छान वाटतं ताई. आणि हे भेटत नाही कुठे सहजासहजी. मला सांगाल का तुमच्याकडे काय काय ते? माझ्याकडे कमराचा बेल्ट आहे, परत हे चवली आहे,
ओके. हे काय पायात घाललं की नाही 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 हात एक ड्रेसला पॅचेस म्हणून वापरतात. ड्रेसला patches म्हणून वापरतात. ओके. जॉकेट असतं ना, जॉकेटला हा. पॅचेस म्हणून वापरतात. बरोबर. परत ते आमचे बंजाराचे पारंपरिक पोशाख असतात ना, पोशाख असतो बरोबर. हा. त्याच्यावरती पण लावू शकता. ओके. घुंगट म्हणून. मस्त. आणि हे काय बोललात ताई? हे पिना आहेत, पिना. काटा पिना. अच्छा, काटा पिना मस्त ना एकदम. केसासाठी. साडीवर घालायला साडी, हा. प्रत्येक मस्तच, खूप सुंदर. याच्यामध्ये मोठी साईज आणि छोटी साईज आहे ना, छोटी साईज आहे. भारी एकदम. आणि हे काय पैंजण आहेत का? पैंजण आहे. वाव, मस्त छान आहे त्यांनी, भारी आहे, खूप सुंदर. मला हे सांगा, हे गळ्यातले आहेत ना ताई सर्व? गळ्यातली आहे ज्वेलरी. भारी हो, एकदम मस्त वाटतं त्यावर. हे कमरपट्टे का? हो, कमरपट्टा आहे. कमरपट्टे बघा. आणि आता 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 ट्रेंड चालू आहे ह्याचाच. खूप बघितलं ना, आता किती हो. महिला कमरपट्टा घालतात. मस्तच. आणि मानलं पाहिजे एवढं बनवायला, खूप सुंदर एकदम. आणि हे किचन्स आहेत काय सर्व? किचन्स आहेत. ताई हे तुम्ही स्वतः बनवता? हो, स्वतः बनवतो. बरं, एकदम भारी मस्त. तर मैत्रिणी नक्कीच ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करता. स्टॉल नंबर काय तुझा? 158. 158 स्टॉल नंबर आहे ताईंचा. धाराशिववरून आलेल्या आहेत ताई आपल्या. तर नक्की ताईंच्या स्टॉलला भेट द्या आणि भरपूर सारी शॉपिंग करा ताईंकडून. थँक्यू. तर चला मग आता आपण आलो पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई, नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सरिता राजेश वारके. मी वासाड्या गावातल्या गडचिरोली जिल्हा तालुका आरमोरी आणि माझं प्रोडक्ट आहे सागाची वस्तू. अच्छा, हे प्युअर सागापासून बनवलेले आहेत ताई? त्यांच्या मुळापासून आहे, सागवानच्या. अच्छा, मला सांगाल का वन बाय वन काय काय आहे? हे बंडी आहे, बैल बंडी. अच्छा, बैलबंडी. हे हे आहे, पूर्वी हा पूर्वीची आहे. पूर्वीची आहे बरोबर. कारण की जुनी आता आठवण. विसरून राहिले आहेत लोक. नव्या मुलांना कळलं पाहिजे हा. नक्की हे काय आहे ते, हा. बरोबर की नाही? नुसतं मोबाईल आहे की मोबाईल चालू आहे मोबाईल सध्या. आणि टीव्हीच पाहतात. हे काय ताई? हे हा चिवतायचा आहे, हा मागचा एकदम नाही का, माग वळून बघत आहे. अच्छा, चिवत आहे. हा हा हा. हे भारी चिवतायचा आहे. वाटतं. हा अक्षाचा आहे. हा बघा पिल्लू आहे त्याचं. हो. हे त्याची आई आहे, चारा घालून राहिली. अरे वा. हा आहे 1000 रुपये. हा पोपटाचं झाड आहे ओके. आणि हा बगड्याचं झाड आहे. किती कला आहे पण ना ताई, बनवणं म्हणजे किती आम्ही एकदम. हातानेच बनवतो लेडीज. काय बोलता? हो. भारी एकदम. तुम्ही कुठून वासाडा गाव, तालुका आरमोरी, गडचिरोली जिल्हा पडते आमचं. ओके. म्हणजे आदिवासी जिल्हा घ्या. अच्छा, म्हणजे एकदम खेडेगावातून तुम्ही हा, आलेले आहेत. हो. मानलं पाहिजे ताई तुम्हाला. माझी खरंच. ताई आपल्या घरी बनवते, मी माझ्या घरी बनवते. अरे वा, मस्तच. आणि हे सगळं की होल्डर्स आहेत ना ताई? हा हे किचन आहे. हे 70 रुपये, हे 50 रुपये. अच्छा, हे प्राइस पण खूप कमी लावले त्या मनाने ना का? एवढं स्वस्तात दुकानात किती स्वस्त महाग आहे. आहेत. मग म्हणजे हातावर तिकडे वगैरे चालले जाते. मानलं पाहिजे खरंच. नाही खूप हे आहे मस्त. हे सगळे आणि शो पीस साठी आहेत नाही हो, का? हो. आणि एखाद्याने नवीन घर वगैरे घेतलं तर त्या नवीन घराला वास्तूला आपण एक आपल्याकडे एक आठवण म्हणून काहीतरी देऊ शकतो आणि स्वतःच्या घरात पण ठेवू शकतो. हो, तुम्ही वास्तुशास्त्र म्हणून पाहता शकतो, ना, बरोबर. त्याच्यामध्ये ठेवू शकता. हे पानदान आहे, सोप सुपारीचा डब्बा आहे. अच्छा, पान सुपारी काय? हा आणि हा हळदी कुंकवाचा आहे. हॉईला किती भारी एकदम. कासवाच आहे ना? हो, कसवच आहे. किती छान एकदम, मस्तच, खूप हे भारी. फिश आहे आणि हा बर्ड्स आहे. वाव, निघतो खूप bird. छान, मस्तच. हे आपलं पिल्लू हा चारा पिल्लू. देऊन राहिला, हा पण निघते. अच्छा, हे पण निघतं म्हणजे सेपरेट करू शकतो आपण हो, हो. है ना? हो. मस्तच, खूप छान एकदम. मस्त स्टॉल आहे ताईंचा. तर मैत्रिणी नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे 168. हो. थँक्यू. तर चला मैत्रिणी, आता मला पुढच्या स्टॉलवर दादांकडे. नमस्कार दादा, नमस्कार. आपलं नाव? माझं नाव श्रीकांत कुंभार. मी आलोय काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून. ओके दादा, आज काही असं काही विशेष घेऊन आलायस? विशेष आम्ही यावेळेस आणलेला आहे कोळी सेट. ओके, कोळी सेट. आणि उद्या एकविरा आईची यात्रा पण आहे कारल्याच्या, बरोबर की नाही? तर मैत्रिणी व्हिडिओ पुढे स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. दादा आपल्याला आता 1 बाय 1 एक एक सर्व दाखवणार आहेत. तर चला दादा, आपण पहिल्यापासून स्टार्ट करूया इथून. सुरुवातीला हे आहेत फ्रूट प्लेट. हे फ्रूट प्लेट तुम्हाला 100 रुपयाला बसेल. अच्छा, 100 रुपयाला आहे. ओके. त्याच्यानंतर आहे विना सेट, हा तुम्हाला बसेल 400 रुपयाला पूर्ण. पूर्ण 400 रुपयाला आहे. अरे वा, भारी एकदम. आणि हे आता जसं लग्न सर आहे त्याचे रुखवातीला ठेवण्यासाठी, या घरात आपण शोपीस साठी पण ठेवू शकतो. मस्तच. हे तर हे आहे ना तब? हा मृदुंग आहे. ओके. तबला, पेटी. पेटी किती छान वाटतं. 600 रुपयाला बसेल तुम्हाला. अरे वा. आहेत वेगवेगळे. 20 रुपयाला पर पीस बसेल तुम्हाला. अच्छा, 20 रुपयाला पर पीस. हो. अरे वा. खोबरं पण मला कसं वाटतं एकदम बारीक ओरिजिनल ओरिजिनल वाटतंय. पूर्ण मस्तच. मातीचे ते. अच्छा, पूर्ण मातीचे बनलेले. ओके.
ओके, इथे बघणार आहोत. मध्ये ठेवायचे सर्व प्रकारचे डॉल, पारंपरिक कामे करताना सर्व. ओके, मला एक एक सांगशील का नक्की काय आहे ते? हे कुरवडे बनत आहे, ओके धान्य पाकडत आहे, भाजी चिरत आहे, मसाला बनवत आहे, जात्यावरती दळण दळत आहे. ही आहे रांगोळी काढणारी. ओके, ताक बनवताना म्हणजे दही बनवताना आहे, तुळशीला पाणी घालताना आहे. अरे वा. त्याच्यानंतर ते पण जातीवलीच आहे, ओके, ते पण ताक बनवणारी आहे. अच्छा ही आहे भाजी बनवताना. अच्छा, भाजी बनवताना. हा, ही आहे चपाती बनवताना. चपाती बनवताना. तिथे आहे राधाकृष्ण. अरे वा. परत इकडं हो, ही आहे मच्छीवर. cotton मध्ये. हा, मच्छीवाली बाई, कोळीनबाई. मस्त. नवरा नवरी आहे. अरे वा, हे पण आपण रुखवाती ठेवू शकतो नवरा नवरी. मस्त पैकी. या पूर्ण कॉटनच्या डॉल आहेत, पडलं ओके. तरी काय होणार नाही याला एकदम. अरे वा, भारी. त्याच्यानंतर हा माऊलीचा सेट आहे आपला पूर्ण. अच्छा, हा पूर्ण माऊलीचा सेट आहे ना. हा, अरे वा, भारी, एकदम मस्तच, खूप सुंदर. त्याच्यानंतर पारंपरिक कामे करतानाचा सेट आहे हा अच्छा, वारकरी सेट, जो आपला बेस्ट म्हणजे selling आणि हिट सेलर आहे आपला हा हा product. सगळ्यात. ओके भजनी मंडळाचा सेट आहे आपल्याकडं. ओके, त्याच्यानंतर वारकरी आणि विठ्ठल माऊली असा एक वाव. सेट बनवलाय आपण. मस्त. त्याच्यानंतर आहे ढोल ताशा पथक, ओके, ढोलताच्या पथक म्हणजे वाले. यावर्षी 26 जानेवारीला आपण संविधान. मस्त. गोंधळी सेट आहे पूर्ण. गोंधळी सेट आहे पूर्ण. महाराजांच्या मूर्ती आहेत, स्वामी समर्थ आहेत, वटवृक्षाखाली बसलेले, राधाकृष्ण आहेत झुल्यावर. ते राधाकृष्णाचं पण छान वाटतं आता, एकदम मस्त पैकी, खूप सुंदर. त्याच्यानंतर महाराज आणि मावळे. ओके, हे आपले गौराईचे गौरीचे मुकुट आहे. मुखवटे आहेत. ओके, मस्त पैकी पूर्ण तुम्ही सेट आहे. महाराष्ट्रामध्ये या सर्व वस्तू कोठून ही घरपोच बुक करू शकता. ओके दादा, हे हे सांगशील आहेत विलेज वर्कर्स, म्हणजे ओके. ग्रामीण भागामध्ये जी पहिली 12 बोलदाराची पद्धत होती, का? ते 12 बोलदार सर्व प्रकारचे. अच्छा, कुंभार, चांभार, लोहार. त्याच्यानंतर हे इकडे ते भाजी बनवत आहे, कुंभार आहे, टोपली बनवताना आहे, फुल विकताना आहे, पुजारी आहे, ताक बनवताना आहे, रिपेअर करणारा माणूस आहे, नारळवाला आहे. त्याच्यानंतर परत पारंपरिक कामे करतानाची महिला, म्हणजे झाडाला पाणी घालताना, तुळशीला पाणी घालताना, ताक बनवताना, उखलामध्ये वरती सगळे गोंधळ, परत वरती आहेत आपले कोळी बांधव. कोळी बांधव आहेत. हा. हो, नंतर आहे वासुदेव. सर्व इकडे वासुदेव. आहेत शेतकरी परत नंतर. अरे वा, हे भारी वाटले ना शेतकऱ्यांचं. शेतकरी. खूप सुंदर. नंतर बाजीप्रभू देशपांडे आहे. ओके, हो. आणि इथं महाराजांचं सेट पूर्ण पूर्ण महाराजांची आणि विठू माऊलीची सेट. मस्तच, खूप सुंदर असं दादांचा स्टॉल आहे. दादा ऐक ना, हे सर्व तू प्रोडक्ट ऑनलाईन पण करतो का? हो, जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही ऑनलाईन बुकिंग घरपोच मागू शकता. ओके, तुझा एकदा मोबाईल नंबर सांग ना आम्हाला. माझा नंबर आहे 9850 213 263 9850213263. आणि तुझं इंस्टावर काही पेज आहे का? श्री आर्ट काठी म्हणून पेज आहे. ओके, इंस्टा, युट्यूब आणि पिंटरेस्ट वरती. ओके, दादाचं बघा ह्या नावाने इंस्टा पेज आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे. तर नक्कीच दादाला फॉलो करा आणि दादाने जो नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून दादाला तुम्ही ऑनलाईन पण घरपोच भेटून जाईल तुम्हाला. असे सुंदर असे जे सर्व काही आपल्याला दादाने दाखवलं, जसे की भाजीवाली, मच्छीवाली, आगरी गोळी, तसं आता कोळी बांधव दाखवले, सर्व काही आहे ना तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. दादांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, घरपोच भेटेल. आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष आता यायचं तर 4 एप्रिल पर्यंत दादा आपले आहेत वाशी, नवी मुंबई येथे सिडको भवन एक्झिबिशन सेंटर इकडे आहेत. तर नक्की दादांना भेटा. सकाळी दादा कितीला ओपन होत आहे? सकाळी 10 ते रात्री 10. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत दादा असतात. तर नक्की या, व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा. थँक्यू. आता आपण आलो पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार ताई. आपलं नाव? माझं नाव शीतल दत्ता चाळके. आम्ही जालन्याला आलेले. माझ्या गटाचं नाव आहे अहिल्यादेवी स्वयंसहायता समूह. आम्ही या पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मेहंदीच्या केसांच्या घोंगड्या घेऊन आलेलो आहे. ओके, ह्या सगळ्या गोधडीचेच प्रकार आहेत हे ना? ही घोंगडी, घोंगडी. जावळाची घोंगडी, मेहंदीच्या छोट्या पूर्वीची लोक पिल्लांची. वापरायची, बरोबर की नाही हो. ताई? घोंगडी. आणि ह्या पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीच्या घोंगड्या आहेत. साईज वेगवेगळे आहे आणि पूर्ण वेगवेगळ्या क्वालिटीच्या घोंगड्या आणलेल्या आहेत. अच्छा, त्याच्यामध्ये आसन आहे, टोपी आहे, योगा मॅट आहे, म्हणजे आता हे उलट चांगलं ना, ते पुढे आता 2 महिन्यानंतर पावसाळा पण येतोय, बरोबर? हे आपल्याला 12 महिने 12 महिने चालतं. हे घोंगडी अशी वस्तू आहे की आपल्याला उन्हाळा आणि हिवाळा दोन याच्यात चालते. कारण उन्हाळ्यामध्ये ती थंड राहते, थंडीमध्ये गरम राहते. आपल्याला 12 महिने वापरायला चालते ती. आणि त्याच्यावर योगा मॅट, आसन वगैरे सगळं आणलेलं आहे. अच्छा, योगा मॅट पण आहे का? योगा मॅट सुद्धा आहे. योगा वगैरे करण्यासाठी किंवा एका माणसाला झोपण्यासाठी पण चालतं. त्याचं हे आसन पण आहे.
पूजा पारायणसाठी पण चालतं. खंडोबाची तळे वगैरे भरायची जर असली तर हे काळं आसन चांगलं असतं. अरे वा. आणि हे पांढरं असं नाही, पूजेसाठी एकदम चांगलं असतं. पूजेसाठी आपल्याला हे पांढरच हो. लागतं. आणि बरोबर. फडचीवर जर याच्यात जर बसलं तर पायाला मुंग्या वगैरे येत नाहीत याने, त्याच्यामुळे हे एक एकदम घोंगडी चांगलं. मला ओपन करून दाखव ना ताई, हे मोठी, एक मिनिट दाखव. म्हणजे आपल्याला कळेल हे ना बघा. नक्की. ही घोंगडी अशी आहे, ज्यांना कुणाला कमरेचा, मणक्याचा वात, सांधेवात असा काही आजार असेल त्याच्यासाठी एकदम चांगली असते. अच्छा. डॉक्टर कडनं जाता याच्यावर निसार झोपलं तर तुमचा मणक्याचा आजार कमी होतो, कारण याला पूर्वीची लोक काय वापरत होती? हेच वापरत होती. पूर्वीचे लोक हेच वापरत होते म्हणून निरोगी राहत होते. हो. आपण आता कॉटनचे किंवा आणि फॉर्मचे काय आहे, वापरतो आणि आजार पार्टेकच्या- जास्त घेतोय. पार्टेकच्या लाद्या आहेत प्रत्येकाच्या घरोघरी, त्यामुळे सगळ्यांना तो त्रास आहे. हे बरोबर. कमरेसाठी, मणक्यासाठी चांगलं असतं. आणि हे उन्हाळ्यामध्ये थंड राहतं, थंडीमध्ये गरम, आणि नॅचरल हीट देतं आपल्या शरीराला, त्याच्यामुळे हे चांगलं असतं. अरे वा. आणि 12 महिने वापरायला चालतं. याला धुवायची वगैरे गरज पडत नाही. धुवायचं याला मळ, माती, चिखलपाणी काहीच लागत अरे नाही. वा. फक्त झटकणं आणि वाळत घालणं हे तू जालन्यावरून आली आहे का ताई? जालन्याहून आलेले. अच्छा, तर मैत्रिणी नक्कीच आपल्या ताईंचा स्टॉल नंबर आहे 279. आणि ज्यांना कोणाला घोंगडी लागत असेल त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तरी पण आम्ही पाठवून देऊ. आमचा अच्छा, नंबर तू म्हणजे होम Online डिलिव्हरी पण पण करते? पाठवतो. अरे वा, मस्त, एकदम भारी, एकदम आमचा ऑनलाईन. नंबर आहे 99 22 67 95 66. ज्यांना कुणाला लागत असेल इथं मुंबईमध्ये स्टॉल आहे 279 नंबरचा. ओके. ज्यांना कुणाला लागत असेल त्यांनी घोंगडी खरेदी करा. त्याची उशी पण आणलेली आहे. अरे वा. ज्यांना मान पाठ दुखत असेल त्याच्यासाठी एकदम चांगले. आतमध्ये मेंढीचे केस आहेत आणि ही सुद्धा तशीच आहे. उन्हाळ्यामध्ये थंड राहील, थंडीमध्ये गरम राहील. आणि ही अशी दबत वगैरे नाही. अच्छा. सेप चेंज होणार नाही. म्हणजे अशी सॉफ्ट अशीच आहे राहणार. एकदम, बघ ना. एकदम सॉफ्ट आहे. मस्त एकदम. तर इथं मैत्रिणी सेप चेंज नक्कीच होणार नाही, अशी अशीच राहणार. ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग नमस्कार. करा. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? नमस्कार, मी माधुरी संजय शेडगे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. या ठिकाणाहून साखरपा या गावातून मी आलेले आहे. मी वाशी सरस मध्ये आज पहिला दिवस इथे माझे इथे सगळ्या प्रकारचे मसाले घेऊन आले आहे. अगदी कोकणी स्वाद असा म्हटलं तरी चालेल. माझ्याकडे गोडा मसाला, म्हटलं तरी चालेल. हो हो हो, माझ्याकडे गोडा मसाला आहे, काळा मसाला आहे, चिकन मसाला आहे, स्पेशल सावजी मटन मसाला आहे. नागपूर साईडचा फक्त कोकणी पद्धतीत आपण केलेला आहे, सुंदर लागेल. आपला कोल्हापुरी कांदा लसूण आहे, मालवणी मसाला आहे, आणखी मच्छी मसाला आहे. त्याच्याबरोबर आपल्या तरीसाठी काश्मीरी मिरची पावडर आहे. आपला रोज जेवणात जो राजा ठरतो तो म्हणजे गरम मसाला आहे. आपल्या जेवणाला अखंड चव आहे त्याची रोजची आपल्याला. आणि त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी चिंच आणलेली आहे. तिकडे आपला कोकणातला रानमेवा आणलेला आहे. आपली मिरची भरलेली आहे. कोकम आहे, कोकम 150 रुपये पाव दिलेले आहे. आगळ आहे, कोकम सरबत आहे, थोडेसे खडे मसाले, खोबरं आपलं गावठी आहे. अच्छा, गाव खोबरं कसं दिलं? हा 350 रुपये किलो आहे. 100 रुपये किलो. आणि आपल्याकडे लसूण पण थोडासा आणलेला आहे. लसूण कसं हा. दिलं ताई? हा 300 रुपये किलो आहे. 300 रुपये. अशा पद्धतीने बराचसाच कोकणी प्लस इकडचा मेवा घेऊन मी इथं आलेला आहे. तर माझ्या स्टॉलला नक्की विजिट द्या. माझा स्टॉल क्रमांक आहे 66 नंबर. थँक्यू. चला मैत्रिणी, आता आपल्याला पुढच्या स्टॉल ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार, आपलं नाव? प्रियंका राजमाने, ओके. आणि तुमच्या ब्रँडचं नाव? आर्टिसनल क्रिएशन विथ नेचर, महिला बचत गटाचं आहे. मैत्री बचत गट म्हणून आहे आमचं. ओके. माझं मेन काम आहे की कॅनव्हास टॉय बॅग्स इको फ्रेंडली आहे. यावर हँड पेंटिंग तुम्ही केले का? हो, हँड पेंट केलंय सर्व आम्ही. ते कसं आहे आपल्याला पर्स? हे 380 ला आहे आपल्याकडे पर्स. ओके, 380 आणि कस्टमाइज पण करून मिळेल तुम्हाला याच्यावर. जर तुम्हाला काही वेगळं पिक्चर्स हवं असेल, काही थॉट्स हवे असेल, मला तर काय पाहिजे असेल त्यानुसार. हा, त्यानुसार कस्टमाइज करून मिळेल आपल्याला. आणि मागे आहेत त्या पण त्याच आहेत. हो, ते आपण हँड पेंट केलंय, पॅच वर्क केलं आहे. आणि आमच्या महिला बचत गटाने महिलांनी तयार केलेल्या बॅग्स आहेत, त्यावर वर्क मी केलं आहे, पॅच वर्क वगैरे. मस्त, खूप सुंदर. स्लिंग्स वगैरे आहे, स्लिंग कव्हर आहे, पेन्सिल पाउचेस आहे, मधुबनी आर्ट इकत असं सगळ्या गोष्टींचं आहे आपल्याकडे. आणि समर साठी गॉगल कव्हर वर पण असं हँड पेंट केलेलं आहे. फिरायला. बरोबर. खूप सुंदर असं स्टॉल आहे ताई. इकडे काय मला सांगाल का? हॅलो, माझं नाव कल्पेश आदेश भोई, रायगड मधून आम्ही, इंदापूर. मी साजूक तुपातले लाडू बनवते. हे मुगाचे लाडू, हिरव्या मुगाचे, ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेले. आणि हे शेंगदाणा लाडू, हे पण गुळाचेच लाडू. अच्छा, एक गुळापासून बनवलेले. आणि हे ड्रायफ्रूट सीड सगळ्या प्रकारच्या हो, हे आहेत सीड्स. आपले याच्यात सगळे गुळ homemade पण नाही, हा होममेड. याच्यात साखर पण नाही, गुळ पण नाही, काहीच नाही. अच्छा. आपल्या काळ्या खजूर पासून सीड सगळ्या प्रकारचे अच्छा, seeds. सूर्यफूल, खजुरामध्ये तो गोडच पण आहे. पंपकिन, तो सर्व आहे त्याच्यात. त्याच्यामध्ये आहे. मस्त. हे सर्व प्रकारचे आहेत, अर्धा किलोचे आहेत, पाव आणि किलोचे आहेत. मसालेच तर आपले सगळे हे घरगुती. मसाले घरगुती मी बनवलेले आहेत. याच्यामध्ये 4 प्रकारच्या मिरच्या आहेत, संकेश्वरी,
हा आणि गरम मसाले 3 वाईज घेता का ऑर्डर मसाले? मी आता सुरुवात पहिल्यांदाच केलेलं आहे, त्यामुळे मी ते 10 किलोच केलेलं आहे. ओके. आणि इथे पहिल्यांदाच आम्ही सरसला आलोय, अच्छा, पहिल्यांदा तर आला. चांगला अनुभव वाटतोय आम्हाला. ओके. बघूया आता कसा मिळतोय तर रिस्पॉन्स. तुम्हाला मसाल्याचा ऑर्डर करायचा असेल क्वांटिटी वाईज तरी ताईंकडे भेटेल. हो, आणि लाडू नक्की. वगैरेची जरी ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तरी तुम्ही देऊ माझे शकता. चालूच आहे ऑनलाईन. चालू आहे ना? हो, मी देतेच. आणि लांब पण नाही. कुरिअरने मुंबईला पुण्याला पाठवते. अरे वा, ही बाजरीची चकली. भाजणीची चकली ते आपण ऑर्डर नुसार घेतो. हो हो, अरे वा, गुड गुड. मस्तच, खूप सुंदर ताईंचा स्टॉल आहे माहिती ना. ही बटर चकली आहे. अरे वा. ही तांदळाची आणि उडदाच्या डाळीची. तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. ताईंचा स्टॉल नंबर किती आहे? 124. 124 स्टॉल नंबर आहे. आपल्या रायगडवरून आलेले आहेत, तर नक्कीच त्या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. तर चला मैत्रिणी, आता आपण आल्या पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव सौ पूर्वा धीरज रणदिवे. कासेगाव वरून आले आहे मी, सांगली जिल्हा. ओके. नवी मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे ताई. Thank you. आणि आज काय स्पेशल असं काय विशेष घेऊन आला? विशेष म्हणजे मागच्या वर्षी जसं नवी मुंबईकरांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं, तर त्याच उत्साहानं मी पुन्हा एकदा आपल्या वाशी सरसमध्ये आलेले आहे. तर आपल्याकडे गाईच्या दुधातील मावा केक आहे, त्याचबरोबर गुळातील आहे. ज्यांना साखर चालत नाही त्यांचा शुगर फ्री केक आहे, त्यांच्यासाठी खास. आणि यासोबत प्लम केक आहे, आपला सिग्नेचर मावा केक आहे, बटर फ्लेवर मध्ये पायनॅपल केक आहे. असे अनेक व्हरायटी आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये खूप आहेत. खजूर आहे, पिस्ता आहे. ओके. आणि छोटे पण ठेवलेत का तू? हा, ज्यांना सॅम्पल टेस्ट करायचं त्यांच्यासाठी छोटं. आणि आपल्याकडे फ्री सॅम्पल अवेलेबल आहे, अच्छा, फ्री सॅम्पल पण अवेलेबल तुम्ही आहे. पण आणि नक्की टेस्ट करा. हा बटर पायनॅपल टेस्ट आहे. अच्छा, बटर पायनॅपल. ओके. आणि हे तू ऑर्डर नुसार पण घेतेस का काही? हो, आपण होम डिलिव्हरी पण करतो. अच्छा, होम डिलिव्हरी ऑलरेडी आपले चालू आहेतच ऑल ओव्हर महाराष्ट्र. अरे वा, गुड. मस्तपैकी, खूप सुंदर असं. तर नक्कीच मैत्रिणी ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर ताई 95. 95 नक्की Thank you. विजिट करा आणि फ्री सॅम्पल टेस्ट करायला नक्की विसरू नका. थँक्यू. थँक्यू. तर चला, आता आपण आलो पुढच्या स्टॉलवर. नमस्कार ताई. नमस्कार, आपलं नाव? मी स्मिता जाधव. ओके. आणि तुमच्या ब्रँडचं नाव? आमचं ब्रँडचं नाव की गोदडी मुख्य हे आहे. आणि ओके, तुम्ही कुठून आलात? कोल्हापूरवरून. कोल्हापूरवरून आलेला आहात. ओके. तर ताईंच्या म्हणजे इथे स्टॉलवर तुम्हाला गोदड्या, म्हणजे आजीची जुनी आठवण म्हटली की गोदड्या आल्या, की ज्या आता नवीन रूपात वेगळ्या स्टाईलने जरा ताईंनी आणलेल्या आहे. तर ताई, तुमचं नाव काय बोलत परत एकदा? मी स्मिता जाधव. स्मिता जाधव. तर स्मिता ताईंच्या स्टॉलवर आता आपण एक एक प्रोडक्ट बघून घेणार आहोत. ताई, मला दाखवाल का हे काय आहे ते? हे गोदडी आहे, ओके. ज्यामध्ये आपण पूर्ण धाग्याने ही विणली आहे ओके. आतमध्ये. आणि आता कोण भेटत नाही का हे हे करून भेटत देणार? नाही आता. ओके. हा, हे मस्त त्यामध्ये एकदम. 3-4 लेअर कपड्याचे आहेत. अच्छा. आणि आणि तुम्ही ऑर्डर नुसार बनवून देता का? हो, बनवून देतो. आणि त्यात ही आमची हे अच्छा, डोरी. वेगळं, हा, हे वेगळं आहे. ह्यामध्ये आपण वेडिंग घातले. अच्छा. ही आपण कॅरी करायला सोपं म्हणून आम्ही ह्याच्यासोबत बॅग पण बनवली आहे. ओके. अच्छा, म्हणजे गोदडीला म्हणजे कव्हर ऍज अ टाईप, म्हणजे कुठे घेऊन जाऊ कॅरी करू शकतो. शकता. जर झालं तर आपण ते पॅक करून पटकन वापरता येईल. अरे वा, काहीतरी वेगळं, युनिक. मस्तच. भारी, एकदम खूप सुंदर. आणि साईजला पण मोठी आहे ना एकदम? साईजला पण मोठे आहे. मस्त, भारी, खूप सुंदर. आणि ही गोदडी आमची पूर्ण हँडमेड आहे. हे बनवायला जवळजवळ 2-2.5 महिने लागतात. बरोबर ना, मेहनत पण आहे. पॅच वर्क हाताने केले आणि हे पूर्ण टाके असे आहेत जे पूर्ण कव्हर करतात कपड्याला. भारी. आणि ऍप्लिक वर्क केलंय ह्यामध्ये. मानलं पाहिजे, एकदम खूप सुंदर. आणि ह्याची ह्या बॅगा पण आहेत का तुझ्याकडे? हा, हे पाउचेस आहेत. ओके. हे मल्टीपर्पज पाउचेस आहेत. मस्त, एकदम छोटे साईज, मोठी साईज ना, सर्व साईज मध्ये. आणि कपडा पण सॉफ्ट आहे का एकदम? आतमध्ये बॅडिंग आहे यामध्ये, वॉशेबल आहे. मस्तच. आणि हे पण आहे ना? ते टॅबचं कव्हर आहे. टॅपचं कव्हर. ओके. तुमचं सगळं बचत गटाच्या महिलांपासून करतात ना? मस्त. उशीचं कव्हर पण तसंच केलंय काय? हा, हे उशीचं कव्हर आहे. हे लॅपटॉप स्लीव आहे. अच्छा. हे डबल चेनचं लॅपटॉप स्लीव आहे. ह्यामध्ये आपण जाताना सेफ्टी मध्ये नेऊ शकतो. बरोबर. हेच लॅपटॉप स्लीव मध्ये हे मल्टी पाउच आहेत. त्यामध्ये आपण चार्जर ठेवू शकतोय, पेन, पेन्सिल, पुन्हा कोंबो पॅक आहे आपला. मस्तच, भारी. तर मैत्रिणी, ताईंच्या स्टॉलवर भारी भारी 101 व्हरायटी आहेत. बघेल तेवढं कमी. हे कुशन कव्हर्स पण अच्छा, आहेत. कुशन कव्हर पण आहे. हे सर्व हँडमेड आहेत ना ताई? हे सगळं हँडमेड. हे सगळं ऍप्लिक वर्क आपल्या लेडीजनी बनवलेले आहेत गावातल्या. मस्त, भारी. हे कुरड्या आहेत का इथे? हा, हे कुरडे आहे. पापड, हे पण कुरड्या. बचत गटाच्या आणि हे पण महिलांनी मस्त आपलं ना? हा, बटवा. साड्या पण आहेत का तुझ्याकडे? हे गजरे बनवलेले. हा गजरा अगदी कपड्यांपासून बनवलेला आहे. काय बोलते का?
मस्त एकदम खूप सुंदर अशी कला आहे ताईंकडे. नक्कीच ताईंच्या स्टॉलला मैत्रिणी व्हिजिट करा. स्टॉल नंबर 93. थँक्यू. चला मैत्रिणी आता म्हणाले पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार. आपण कुठून आलात? कोल्हापूर. कोल्हापूरवरून आलेले आहेत. अरे वा मस्त. अंबाईच्या इकडूनच साक्षात तुम्ही आलेले आहात त्यामुळे मस्त एकदम. आज काय घेऊन आलात ताई खास स्पेशल? मॅम गेली 15-16 वर्ष झालं आम्ही करत आहे सरस. Okay. सरस आपल्याकडे प्युअर सिल्वर आहे. हे 92.5 प्युअर सिल्वर आहे. ओके. माझ्या गटाचं नाव आहे भराडी देवी महिला बचत गट आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे तनिष्का सिल्वर. ओके. हे सर्व प्युअर सिल्वर आहे. 9 to 5 याच्यावरती स्टॅम्पिंग आहे सगळ्यावर. ओके. हँडमेड आहे. हे सगळं आपल्या हाताने बनवलं जातं. आपल्या बचत गटाच्या महिलांना मी प्रशिक्षणही देते. ओके. प्लस आपण हे सर्व बनवतो. हे मानलं सगळे पाहिजे पण एवढं बनवायचं म्हणजे पण हे टॅलेंट सगळे- लागतं. हो हे सगळे पारंपरिक. आपला हा नेहमीचा तांदूळ मणी आहे. हा तनमणी आहे. हा सिल्वर प्लेटिंग म्हणजे सिल्वर प्युअर आहे. हा सिल्वर फॉर्म मध्ये आहे. हा गोल्डन गोल्ड अच्छा. प्लेटिंग आहे. हा आपला सगळ्यात पहिला दागिना म्हणजे चिताक आहे. हे जे लॉकेट आहे ज्यावर तुम्ही बघू शकता गोल्डन बर्ड म्हणजे भारद्वाज पक्षी जो आहे जो आपण खूप शुभ मानतो तो ओके. आहे. स्टॅम्पिंग असल्यामुळे तुम्हाला त्याची प्युरिटी चेक करायची बरोबर. काहीही गरज नाही. नॉनरी कपड्यात दिस इज हा बकुळी हार आहे. अच्छा. ही मोहनमाळ आहे जी आपण कृष्ण जो आहे त्याला आपण मोहन म्हणतो. तर त्याला ही फॉर्मेट करते. हे जे आहे ते सगळे मोर पिसाचे आपण कार्व केले त्याच्यावरती मोराची पिस. प्लस ओके. हे जे आहे हे जे सिम्बॉल आहे कीर्तिमुख. प्रत्येक मंदिराच्या वरती कीर्तिमुख असतं. तुम्ही युट्यूबला त्याचा व्हिडिओ बघू शकता. त्याची जास्त माहिती मिळेल. ही कंठी माळ आहे. हे जे आहे हे मोरी माळ आहे. बोर माळ आहे. हे तांदूळ मोती आहेत म्हणजे हे काही काय मला सांगाल का? ही टीक आहे. ओके. हा ही गळ्याबरोबर ना रेशमची गादी असते. त्याला हे बांधून बनवलेली असते. मस्त एकदम खूप ही सुंदर साईज चिंचपेटी आहे. पेटी आहे. ओरिजिनल चिंचपेटी आहे. प्लस याच फॉर्म मध्ये पण कॉपर वरती हे असे सगळे प्लेटिंग मस्त. केलेले आहे. नऊवारीवर किती लुक छान येईल ना ह्याचा. हे जसं प्युअर सिल्वर आहे तसं हो. प्युअर कॉपर वरती बनवलेलं आहे. आपण आंबा हार आहे. दुर्वा हार, बकुळी हार, आपला पोहे हार, साज, धनापेटी हे सर्व आपले पारंपरिक दागिने हा आहेत. साज पण छान आहेत ग, एकदम ओरिजिनल आणि कोल्हापूरचे आहेत. मेन गोष्ट प्रश्न येत नाही. ठुशी आहे. ओके. ठुशींमध्ये 300-400 पासून स्टार्टिंग रेंज आहे. ओके. इकडे तुम्ही बघू हे कडे आहेत ना ग. हे आपले जे पारंपरिक हे जे आहेत ना हे तोडे आहेत आपले. एकदम मस्त. ओरिजिनल लुक आहे ना. तुम्ही अगदी लग्न करत सोनं घालायचे दिवस नाही राहिले बाबा. बरोबर. आणि ओरिजिनल वाटत ना मेकिंग घातल्यानंतर. वगैरे हँडमेड आहे. खूप सुंदर. भारी. प्लेटिंगची गॅरंटी आहे. प्लस तुम्हाला इकडेही बघा तुम्ही हे जे आहे ही वज्रटीक आहे. हा आपला प्युअर सिल्वर वरती गोल्ड प्लेटिंगचा साज आहे. हा लफ्फा आहे. बकुळी हार आहे. हे जे आहेत हे शिंदेशाही तोडे शिंदेशाही आहेत. तोडे आपले. हे आपले शिंदेशाही तोडे जे आहेत जे 25 तोळ्याच्या खाली पडत नाही. जिलेबी तोडेही म्हणतात काही लोक. हे बघा हे असे पुरं त्याच्यानंतर खूप सुंदर असा स्टॉल आहे ताईंचा. त्याच्यामध्ये हे कस्टमाइज शिंदेशाहीच डिझाईन आहे बट कस्टमाइज आहे. ओके. तर मैत्रिणी नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर 97. तर थँक्यू. फेटा काढून ठेवलाय मी. चला मैत्रिणी आता आपण आलोय पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मनीषा. मी कोल्हापूरहून आले. आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे. कोल्हापुरी चप्पल आम्ही स्वतः बनवतो. कोल्हापूरहून फर्स्ट टाइम मी वाशीला आलेले आहे आपल्यासाठी आणि कोल्हापूरच्या दरामध्ये कोल्हापुरी चप्पल घेऊन. खास नवी मुंबईकरांसाठी बघा ही आवाजाची करकर चप्पल आहे. चालताना करकर आवाज येतो ह्याचा. ओरिजिनल कशी ओळखायची? हा ओरिजिनल अशी ओळखायची आणि तुम्हाला मेट्रो सिटीत लोकलला पळावं लागतं. त्याच्यासाठी खास रबर सोल लावलेली चप्पल आम्ही घेऊन आलेलो आहे. ही कितीही तुम्ही फास्ट चाला ही घसरणार नाही, स्लिप होणार नाही तुमच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेट अगदी कोल्हापुरात जसे रेट मिळतात ना तसेच रेट आहेत कोल्हापुरामध्ये. आणि ही बघा डिझाईन. ही डिझाईन आहे कमीत कमी 2-2.5 हजार वर्षापासून चालत आलेली ही डिझाईन आहे. चेपली डिझाईन आहे. ही तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही. ह्याच्यात सध्या कारागीर पण नाहीयेत. पण माझ्याकडे ती अवेलेबल आहेत कारण का माझे सासरे बनवतात म्हणून माझ्याकडे अवेलेबल आहे. अरे वा.
म्हणजे आता हे कुठे मुंबईत नाही, मुंबईत भले आलं तरी ते डुप्लिकेट. हा आलं तरी ते 100% डुप्लिकेट हे आम्ही स्वतः ग्रामीण भागातून हा, आलेले आहेत. ग्रामीण भागातून आमच्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले प्रोडक्ट आहेत. हे अरे वा. सगळं स्टिचिंगचं काम, डिझायनिंगचं काम हे सगळं महिला करतात हे. मस्त. आणि खूप आम्हाला सुंदर. GI मानांकन मिळालेलं आहे गव्हर्नमेंट अरे कडून वा, कोल्हापुरी अभिनंदन. चप्पलसाठी खास. खूप सुंदर. तरी मुंबईकरांनो या खरेदी करा कोल्हापूरच्या. ताईंचा स्टॉल नंबर आहे 218, 18. योगीराज स्वयंसहाय्यता समूह कोल्हापूर. हा. कोल्हापूरहून आले ताई, हो. तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट हो, करा. या. थँक्यू. थँक्यू. आता पण आले पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार ताई. ताई तुमचं नाव? माझे नाव कलाबाई कृष्णदास कुंभरे आहे. मी गोंदिया जिल्ह्यातून आलेली आहे. अच्छा, गोंदियावरून आलेला आहात. अरे वा. माझ्या गटाचं नाव सुनीता महिला बचत गट गंगाझरी त्या ओके. गावात आले. आज काय घेऊन आलात ताई? आम्ही हे बांबूचे सामान वगैरे घेऊन आले. अच्छा, हे सगळं Box बांबू वगैरे. पासून बनलं. हे काय आहे? हे बॉक्स आहे. अच्छा, डब्बा वगैरे म्हणजे काही आपण ठेवू शकतो, कानातले म्हणा, ज्वेलरी वगैरे ठेवू शकतो. ज्वेलरी ठेवू शकता, दुसरी पूजाची वस्तू ठेवू शकता आणि तुम्ही जे चांगलं सामान आपल्याला ठेवायचं आहे. हे तुमच्या ते सर्व ठेवू महिला बचत गटातल्या महिला बनवतात का? हो सर. मानलं पाहिजे, एवढं बारीक काम आहे नाही का? हे- हे का अगरबत्तीचं आहे का? हे पेन्सिल बॉक्स आहे, अच्छा, अगरबत्ती pencil बॉक्स आहे अच्छा. किंवा याला लाईट पण लावू शकता. ओके. हे हा, म्हणजे कोणत्या युजला आपण करतो तो आपण करू शकतो. मस्त. इथे पेन ठेवण्यासाठी ना, पेन होल्डर परत प्लस वॉच हे पण येते. आमची बांबूची पेन पण आहे. अच्छा, बांबू पासून पेन पण बनवलंय. हा. भारी एकदम. काय आहे ना, आयडिया एकदम भारी. हे विजिटिंग कार्ड वगैरे ठेवण्यासाठी वगैरे आहेत. हे- त्याचप्रमाणे हे ते याच्यात हँगिंग आहेत हा. बाहेर डोअरच्या इथे लावण्यासाठी. बरोबर की नाही? हे बघू शकतो, इथे लॅम्प बघा किती भारी वाटतं, एकदम भारी. एकदम फुलं वगैरे. हे सगळे लॅम्पच आहेत ना ताई? ते लॅम्पच आहेत. मस्त, सगळं. खूप भारी. हे काही साड्या ठेवल्या आहेत काय तुम्ही? हे काही बाया आमच्या पेंटिंग पण करतात. अच्छा, पेंटिंग पण करतात. हा, तर साड्यावर नाही का, तर आम्ही तेही एक दोन ठेवलं. आता अरे वा. एकच काम भारी म्हणजे बघा, नाही. पेंटिंग एकदम मस्त केलेली आहे. बारीक काम आहे मैत्रिणी. तुम्हाला असं नॉर्मली वाटेल, पण करताना जे आपल्या काही महिला आहेत त्या करतात. खूप सुंदर असं आर्किटेक्ट आहे. खरंच मानलं पाहिजे, एवढं खेडेगाव ग्रामीण भागातल्या महिला एवढं करू शकतात, तर हॅट्स ऑफ आहे त्यांना. खरंच खूप भारी एकदम. इथे पर्सेस पण आहेत ना तुमच्याकडे? हो. हे बांबूचे पर्स आहेत 300 रुपये. मस्तच एकदम, खूप भारी एकदम. बघू शकता काय कला आहे ना. हा, हे मोबाईलचे पण. मोबाईल साठी पर्स आहे. इकडे हे पण केलं गणपती बाप्पाची वॉल हँगिंग मस्त इथे. हे हा ना, मस्त. हे काय ताई? ट्रे पण आहे. ओके, हा ट्रे आहे ना. ट्रे आहे. हम्म, हम्म. हे कुऱ्हाडी पण ते हे काय आहे? ते अच्छा, कुऱ्हाड. शोपीस नाही का, शोपीस आपण असे हे शोपीस लावतो. घरात लावण्यासाठी. ओके ओके ओके. ते पण आहे. मस्त एकदम भारी. खूप सुंदर असा मैत्रिणी स्टॉल आहे ताईंचा. सुमित्रा महिला- स्वयंसहाय्यता समूह गोंदिया. ताईंचा स्टॉल नंबर आहे 230. तर नक्कीच एका आपल्या बहिणीला, या आपल्या काही महिला बचत गटातल्या महिला आहेत त्यांना सक्षमीकरणासाठी खरंच सपोर्ट करा आणि नक्की त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. अच्छा, लगेच करून पण देणार. जर प्लेन साडी असेल तर त्याला अजून काही करायचं असेल तर तुम्ही देता करून? हो. अरे वा, मस्त. तुम्ही काही ऑनलाईन पण करता का काही? जर Online. कोणाला पाहिजे असेल ऑर्डर ना, ते व्हॉट्सअपवर वगैरे घेता ना ऑर्डर? अच्छा, ओके. तर बघू शकता मैत्रिणींनो, ताईंचा समोर नंबर दिसत आहे, तर नक्कीच त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला घरपोच भेटून जाईल. कुरिअरचे चार्जेस असतील डिपेंडिंग ऑन लोकेशन. जसं लोकेशन असेल कुरिअर चार्जेस जेवढे लागतील तेवढे तुम्हाला भरावे लागतील. थँक्यू. मैत्रिणी, आता पण आलाय पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मानसी मिलिंद कदम, मुक्काम पोस्ट टेरव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. अच्छा, आणि माझ्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत. ओके. पिठं आपण आहेत. इथून वन बाय वन बघू ताई, हे काय आहे? हो, चालेल. हा मालवणी मसाला आहे. अच्छा, मालवणी मसाला. हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे. ओके. या मसाल्याचा विशेष असा आहे की ह्या मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, 24 प्रकारचा खडा मसाला आणि 5 प्रकारची मिरची आहे. हा जर तुम्ही मसाला जेवणात टाकलात तर तुम्ही दुसरा कुठलाही मसाला जेवणात नाही टाकला तरी चालतो. फक्त मीठ चव घेऊन टाकायचं, एवढा हा मसाला रेडी आहे. ओके. हा काळा मसाला आहे. ओके. याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेजचं जेवण फार छान होतं. अच्छा. हा गोडा मसाला आहे. म्हणजे अच्छा, गोडा स्पेशली मसाला. मसाला हा मसाले भात, खिचडी आणि पुलाव याच्यासाठी आहे. माझ्याकडे सावजी मसालाही आहे जो आपला आणि हे नक्की सर्व होममेड आहेत ना ताई? सगळे होममेड आहेत. ओके. हा सावजी मसाला आहे, स्पेशल चिकन आणि मटन साठी वापरला जातो. ओके. त्याच्यानंतर आगरी कोळी मसाला आहे आपला. त्याच्यानंतर ही मसाला ग्रेव्ही आहे.
म्हणजे काय आपण रस्सा भाजी वगैरे बनवली ही मसाला ग्रेव्ही आहे म्हणजे भाजीला दाटपणा येण्यासाठी याच्यामध्ये नॉनव्हेजचं घट्ट रस हा छान होतं म्हणजे वाटण वगैरे गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याला वाटण करायला मिळत नाही तर हे तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. ओके. इथे थालीपीठ आहे, आंबोळ्यांचं पीठ आहे, घावण्याचं पीठ आहे, वडे मालवणी आपले वडे आहेत, कोकणातले वडे बाजरीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, मोदकाचं आहे, नाचणीचं आहे आणि ज्वारीचं आहे. हे सांडगे ना? हो सांडगे आहेत. ओके. आणि ही आपली लसूणची चटणी लसूणची चटणी कशी दिली ताई? हे 50 रुपये पॅकेट आहे. ओके. तिळकूट आहे आणि सांडगी मिरची, सात मिरची आहे, कढीपत्त्याची चटणी आहे, शेवगा चटणी पण आहे, मेथकूड आहे, डांगर पीठ आहे, कुळदाचं पीठ आहे, लसूण चटणी, तिळकूट आहे, इथे हळद आपली गावठी हळद आहे ना? हा सेलमची हळद आहे आणि हा फिश फ्रायचा मसाला आहे, रेडी मसाला. याच्यामध्ये रवा, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर सगळं मिक्स आहे. ओके. म्हणजे तुम्ही फक्त फिशला लावा आणि फिश फ्राय करा. अरे वा, मस्त. पूर्ण रेडी मसाला आहे. खूप सुंदर. आणि हे सर्व मुखवास आहेत हे का? सगळे मुखवास आहेत. ओके. हे पण तुमचं स्टॉल आहे ना ताई? हो स्टॉल. ओके. मला जरा थोडक्यात सांगशील का काय काय याच्यात? हा याच्यामध्ये आवळा आहे, ओके. हे पान आहे. आवळ्यांमध्ये प्रकार आहेत ना ताई? हा गोड आवळा आहे, गुळातला आवळा आहे, आपला खारा आवळा आहे. ओके. सगळ्या प्रकारचे हे मुखवास आहेत. अच्छा, हे पान हा, आहे ना? बनारसी पान आहे. बनारसी पान आहे. हा कलकत्ता पान आहे. हे सगळे पान आहेत आपल्याकडे. आवळ्याचे सगळे पदार्थ आहेत. ओके. बडीशोप आहे इथे, साखरेचे आहे. मस्तच. खूप सुंदर असा कोकणातून आलेल्या आहेत ताई, आपल्या रत्नागिरी चिपळूण येतो. चिपळूण. तर नक्कीच मैत्रिणो, आपल्या ताईंचा बचत गटातर्फे आहेत का तुम्ही? हो, ओके. समूहामार्फतच आहे. ओके. 214 नंबरचा स्टॉल आहे. नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. मैत्रिणो, आता मला पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार, आपलं नाव? माझं राधिका गावाने नाव आहे आणि मी अहिल्यानगर वरून आले. इथे माझ्याकडे देशी गाईच्या शेणापासूनचे प्रोडक्ट बनवते मी. ही देशी गाईच्या शेणापासूनची धूप आहे ओके. जी पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल ऍड करत नाही. ओके. त्यात म्हणजे ऑर्गॅनिक गोष्टी वापरल्या जातात सगळे. त्याच्यात जसे की कापूर वापरला जातो. ही ओके. हवनाची सामग्री जे होम करतात ते ओके. वापरले जातात. हे नागरमोथा बोलतात याला. याची पावडर करून आपण, हे आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये. आणि हे लोबान आहे ऊद, त्याचं मिश्रण करून आपण ह्या धूप मध्ये वापरतो. त्या व्यतिरिक्त आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल ऍड करत नाही त्याच्यात. अरे वा, मस्त. याच्यामुळे खूप सुंदर. याच्यामुळे श्वसनाला काही त्रास होत नाही म्हणजे. ओके. हा, आणि हे गणेश मूर्ती बनवतो आपण. हे पूर्ण इको फ्रेंडली आहेत. अच्छा. हे पूर्णपणे शेणापासून बनवले जातात आणि याचं विसर्जन केल्यानंतर याचं रूपांतर शेणखतात होतं. म्हणजे हे तुम्ही विसर्जन केल्यानंतर तुम्ही झाडांना टाकू शकता किंवा कुठे पण जर विसर्जन होईल त्याचं शेणखतामध्ये रूपांतर होईल. पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. खूप सुंदर, मस्तच. पुढे बघणार आहोत ताई आपण. हे काय सांगशील का? हे कापूर ना आपला? भीमसेनी कापूर आहे. हा कसा दिला? पूजेसाठी वापरला जातो. हा 100 ग्रॅम आहे. हा 160 रुपयाला देतो आपण. 160 रुपयाला. आणि हे काय हे बोललीस? लोबान आहे, ऊद म्हणतो ना आपण. ओके, हा. ते जे हे आमच्याकडे गौऱ्या आहेत. ओके. शेणकुळ. ह्या गौऱ्या आहेत, ह्या छोट्या छोट्या, ह्या जाळून आपण घरामध्ये हे टाकून ऊद करू शकतो. कापूर किंवा हे धूप पॉझिटिव्हिटी वगैरे, पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी किंवा घरामध्ये एक प्रसन्न वातावरण प्रसन्न तयार होतं. वातावरण राहतं. खूप बरोबर. छान वाटतं म्हणजे फिलिंग ऑफ जसं देवळात आपण जातो ऍज पर तसंच आपल्याला फील होतं. बरोबर. आणि म्हणजे आपण कुठं ऑफिस मधनं आलो, कुठनं आलं आणि घरामध्ये जर हे चालू असलं, धूप चालू असली आपली, बरोबर. तर एकदम रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स म्हणजे पूर्ण थकवा त्याच्यामध्ये हे होऊन जातो. आणि हे शेंगा हे आपल्या हा, आहेत ह्या ना? पण गौऱ्या आहेत. ह्या दोन गौऱ्या. दुसऱ्या साईडच्या गौऱ्या आहेत. हो. अरे वा, मस्त. आणि हे गोनाईल आहे. हे ओके. पण गोमित्रापासून बनवलं जातं. गोमित्र अर्कापासून बनवलं जातं. ओके. हा, म्हणजे हे आपल्याला फरशी फरची वगैरे पुसण्यासाठी. साफ पुसण्यासाठी मस्तच. खूप म्हणजे ऑर्गॅनिक आहे तुमचं सगळे हो, प्रोडक्ट. पूर्ण ऑर्गॅनिक आणि इको फ्रेंडली आणि Eco-friendly. कुठल्याही प्रकारची याच्यापासून त्रास होणार नाही. केमिकल नाही आहे. केमिकल विरहित आहे. केमिकल पूर्णपणे. विरहित आहे. तर माहिती नक्कीच आपल्या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. एक महिला खूप काही असं करू शकते. आपण बोलतो हो. तर हे उदाहरण आहे ताईंचं की खूप सुंदर असं. तर नक्की ताईंचा ताई स्टॉल नंबर किती तुझा? 239. 239 स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. थँक्यू. थँक्यू. तर चला मंडळींनो, आता आपण आलोय पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. ह्या ताई आलेल्या आहेत पश्चिम बंगालमधून आलेल्या आहेत ताई. तर या ताईंकडे ना त्यांच्या पश्चिम बंगालमधून ज्या चटई आहेत, जसं की पूर्वी आपण म्हणायचो गवतापासून बनवलेली चटई, बरोबर की नाही, जे की आपल्या पाठीचं दुखणं असो, कमरेचं दुखणं असो, त्याच्यावर हे चटई तुम्हाला कुठेही मुंबईमध्ये भेटणार नाही आपल्याला. हे पश्चिम बंगालमधून आले, तिकडूनच हे तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटणार आहे. तर नमस्ते दीदी. हाँ, आपका नाम? बुलू चक्रवर्ती. ओके, चक्रवर्ती. ये जो आप चटाई लेके आए हो, ये ग्रास का है ना? हाँ, ये वो एक ग्रास है, मेरा गांवों खेतों में चास है. ओके.
तर मैत्रिणींनो, हे ना ग्रास आहे म्हणजे गवत, आपल्या मराठी भाषेत बोलायला गेलं तर गवत. ह्या ज्या गवतापासून बनवलेल्या चटया, जे की जेणेकरून तुम्ही कुठेही नेऊ शकता, कॅरी करू शकता ना. बघू शकता एक छोटीशी अशी फोल्ड होते घडी, म्हणजे हे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. त्याचप्रमाणे इथे आसन आहेत बसायला, गादी प्लस आसन. हे पूजा पाठ असेल काय असेल ना, तर त्यावर तुम्ही बसून करू शकता. मागे बघू शकता, मागे गवताचं दिलेलं आहे आणि पुढे थोडी गादी दिली आहे स्मूथ अशी, नाही का. त्याचप्रमाणे इथे बघू शकता हे जेवणाला आपण बसतो पंगत, तर आपण चटई घालतो, बरोबर की नाही. ये पर्दा है, पर्दा अच्छा, हा पडदा आहे. कॉटन जो भी बोलता है मैम मैम देखिए, ये बोलिए, ये देखिए, ये 7 अरे फीट वाह. का पर्दा है. मस्त, काहीतरी युनिक आणि वेगळं काहीतरी. अच्छा, मस्त एकदम. आणि तिकडे बघू शकता ती गादी आहे. गद्दी चटाई है. ओके, चटई कम बेड असं आपण बोलू शकतो त्याला. वरून गादी आहे आणि त्याला पूर्ण कोरा ग्रास, बरोबर ना. हे कोरा ग्रास आता आहे ना. पूरा ग्रास नहीं, मैट ग्रास. मॅट काय, ग्रास कोणचं आहे, गवत कोणचं आहे. मैट. अच्छा, तर म्हणजे तेच पकडा की तुम्ही हे गवत बंगला में बोलता है मादूर काठी, बंगला में बोलता है मादूर काठी. ओके, और ये इधर क्या है बोलेंगे क्या मुझे आप. ये नीम का लकड़ी है सब. अच्छा, लिंबापासून बनवलं, नीम पासून बनवलेले हे बघा चमचे आहेत डाळीला वगैरे. हे छोटे आपले स्पून आहेत, मस्तपैकी वाट्या आहेत इथे छोट्या, नाही काही मस्त काहीतरी वेगळं अँटिक आहेत. फण्या पण बघू शकता. ये स्ट्रे है. छोटे छोटे स्पून आहेत, भारी मसाले वसाले रखने के लिए, नाही क्या, भारी एकदम. उलटना आहे बघू शकता, पलिता नाही का, भारी मध्ये एकदम. हे एलिफंट काय ना, ये नीम का लकड़ी और ये जूट है. ओके, जूट म्हणजे आपण बोलू शकतो ते आपण काय बोलणार त्याला, भेटत ना आपण गोणी बिनी बोलतो आपण त्याला, गोण्या नाही का वापरायला पावसाळ्यात वगैरे, त्याच्यापासून हे बनवलेलं वरती आहे, कळलं का. मस्त पैकी असं खूप सुंदर ताईंचा स्टॉल आहे मैत्रिणींनो, तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर 313. थँक्यू मैत्रिणींनो. आता म्हणाले पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. ताई आपल्या आलेल्या आहेत नंदुरबार ना ताई. हो, नंदुरबार वरून आलेल्या आहेत ताई. ताई आज काय घेऊन आलीस तू. लसूण आहे. लसूण आणलंय. अच्छा, सगळं गावरान लसूण आहे ना ताई. लसूण आहे आमचं. ओके, बघा कलर वरून तरी ओळखा आहे की नाही गावरान लसूण. आपल्याला सफेद भेटतो इथे मुंबईत, बरोबर की नाही. हा कसा किलो दिला का ताई. 100ला पाव आहे, 400 रुपये किलो विकतो. 400 रुपये किलो आहे. ओके, म्हणजे तू पॅकेट बनवून ठेवलेत का असे किलोचे. सिंपल साठी. हो, 2 किलो 1 किलो. अच्छा, हा 2 किलो आहे का. हो. अच्छा, हा 2 किलो आहे. हा कसा दिला. 800 रुपये मध्ये. 800ला 2 किलो. ओके, मस्तच एकदम, खूप सुंदर मैत्रिणींनो. आणि बघू शकता किती सारा लसूण आहे, भारी एकदम, आणि गावठी आहे. हे भेटत नाही कुठे बघायला आपल्याला, बरोबर की नाही. चवीसाठी चांगला आहे. ओके, तुमचं बचत गट वगैरे काही आहे का. बोला ना त्याच्याबद्दल काही. आमच्या गटाचं नाव आहे आरोही महिला स्वयंसहायता समूह मेहदीपाडा. ओके, एक महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे बोलतो ना आपण, या महिलांना कुठेतरी पुढे नेलंच पाहिजे. आणि खूप चांगलं आहे की स्वतःच्या पायावर हिमतीने उभे राहत आहेत आज. तर नक्कीच मी म्हणेल की आपले नवी मुंबईकर नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा. एका बोलतो ना, एक शेतकरी आहे, त्याला पुढे न्यायचं आपलंच आहे. थँक्यू. चला मैत्रिणी, आता पण आलं पुढच्या स्टॉलवर दादांकडे. नमस्कार दादा. नमस्कार, आपलं नाव. माझं नाव गोरख गांगुडे. ऍक्च्युली हे महालक्ष्मी सरस मध्ये महिलांच्या बचत गटामध्ये मी इथे उभा आहे. या महिलांनी इथं, या बचत गटाच्या महिलांनी इथं बनवलेला मनुका हा अरे वा. पूर्णपणे झाडावरती सन ड्राय केलेला आहे. अच्छा, वीजवरती झाडावरच घेतलेली बनलेली शेती आहे. ऑर्गॅनिक. झाडावरती सुकवलेल्या कोणते तुम्ही इथं बघू शकता. अशा पद्धतीने हा झाडावर सुकवला जातो. हा हे मनुका आहे. हा मनुका तुम्हाला इथे मिळेल एकदम उत्तम प्रतीचा. हा पूर्ण आपल्या कसा देशात दिला? नाही, महाराष्ट्रामध्येच नाही, मुंबईमध्येच नाही, पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हरिओम नावाने मनुका. ओके, हा मनुका तुम्हाला महालक्ष्मी सरसचे, तुम्ही माझे ग्राहक आहात तर तुम्ही या इथं. वाशीला महालक्ष्मी सरस लागला, हे 4 एप्रिल पर्यंत आहे. तुम्ही या, तुम्ही व्हिजिट करा आणि इथून मनुका आपला घेऊन जा. त्यानंतर आपण गिर गाई आहे. या गिर गाईंचं तयार केलं तूप तुम्ही बघू शकता. गोष्ट किती आहे. एकदम असं तुम्ही बघा, दाणेदार रवेदार तूप आहे. तुम्ही येऊन टेस्ट पहा. असं तूप तुम्हाला, मी स्वतःहून तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये असं तूप तुम्हाला मिळालं तर त्या तूप बनवणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस मी देणार आहे. बघा ना, स्मेल पण बघा ना बाहेर पर्यंत येतोय, म्हणजे नक्कीच एकदम मस्त, खूप सुंदर. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर पाहिजे असेल
हे तूप बघा तुम्ही, हे तूप तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. आणि काचेच्या बॉटल मध्ये तूप देतोय मी, तुमचं प्लॅस्टिक वगैरे नाही, पूर्णपणे काचेच्या बॉटल मध्ये. ओके दादा, तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. तुम्हाला जर भविष्यात पाहिजे असलं तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर मैत्रिणी बघू शकता दादांचा मोबाईल नंबर समोर दिलेला आहे 7304130154. तुम्हाला घरपोच पण कुरिअर मिळेल. कुरिअर चार्जेस कोणताही घेत नाही, तुम्ही स्वतः येऊन घेऊन जाऊ शकता. थँक्यू. चला मंडळी, आता आपण आलोय पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई, नमस्कार, आपलं नाव? मी नामर वर्णे, मी कोल्हापूरहून आले. माझ्याकडे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, घाटी मसाला, मालवणी म्हणजे मसाला, सगळ्या प्रकारचे टोटल प्रकारचे मसाले, चटण्या, भाजणी, पिठ, अरे डंगावर वा. कुटलेले, काश्मीरी मिरची म्हणजे सगळे हे डंकावर कुटलेले असणार आहेत. कुटलेले आहेत आणि अरे शुद्ध विदाउट प्रिझर्वेटिव्ह. मस्त. तर आपण वन बाय वन इथे बघणार आहोत ताईंकडे. हे घाटी मसाला ना ताई? हो, हा कसा दिला ताई? 100 रुपये, 50 आणि 100 रुपयाच्या पाऊच मध्ये तुम्हाला मिळेल. ओके. किलो, अर्धा किलो सुद्धा मिळेल. हा गावरान हळद. हळद. हे काय आहे? बेडगी मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर. हे धना जिरा ना? हा, धना जिरा पावडर. ओके. धना जिरा कशी दिली ताई? ही 400 रुपये किलो. अच्छा, 400 रुपये किलो. तिळाची चटणी आहे, जवस चटणी आहे, कारल्याची चटणी आहे. हे सोलापुरी काय? शेंगदाण्याची चटणी. ओके. लसूणचा ठेचा. ओके. हा लसणीचा ठेचा कसा दिला ताई? 100 रुपये, छोटा 50 रुपये. छोटा 50 रुपये. ओके. लसूण चटणी आहे. सब्जी मसाला का? म्हणजे भाज्या- कुठल्याही भाजी, कुठल्याही भाज्या. रस्सा भाजी का? सगळ्या सुकी? रसा भाजी, सुकी भाजी, ग्रेव्ही, कुठल्याही भाज्याला चालेल. ओके. मस्त, खूप सुंदर. वांगी, भेंडी, कारलं, गरम मसाला आहे, काळा मसाला आहे, गोडा मसाला, मालवणी मसाला आहे आपला इथे, कांदा लसूण मसाला आहे, कसुरी मेथी. कसुरी मेथी आहे, हिंग आहे, चिंच आहेत. ह्या गावठी चिंच आहेत ना आपल्या? गावठी चिंच आहे. अरे वा. तांबडा पांढरा रस्सा आहे कोल्हापुरी. अच्छा, ह्याला काय करायचं? पांढरा स्टॉक मध्ये टाकून उकळायचं, फक्त चवीपुरतं मीठ अच्छा, मीठ टाकावं लागणार मीठ आपल्याला? टाकावं लागेल. अरे वा, मस्त. मसाले रेडी आहे. काळा मटण आहे, हा. चिकन मटण आहे, बिर्याणी अच्छा. आहे, डीप फ्राय आहे, मेथकूट आहे, हम्म. थालीपीठ, भाजणी, वडेपीठ, डोसा, घावन. अरे वा, भारी एकदम. मग सगळं म्हणजे आपल्याला आता कुठे आता मे महिन्याची आता आपल्याला लगबग असेल प्रत्येक महिलेला, अगदी. बरोबर की नाही? तर तुम्हाला जर क्वांटिटी वाईज जरी पाहिजे असेल अगदी तरी फोन नंबर तुमच्याकडे आहे, प्रत्येक पॅकेटवर नंबर आहे, कुरिअर घरपोच येईल आहे ओके. या रेट मध्ये. तर मैत्रिणी इथे स्क्रीनवर बघू शकता, तुम्हाला इथे नंबर दिसत आहे, ताईंचे दोन्ही नंबर दिसत आहेत. तर दोन्ही नंबर पैकी एखाद्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही क्वांटिटी वाईज मागू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे खेडेगावातून आलेल्या आहेत, एक महिला सक्षमीकरणाचं काम करतायत, तर नक्कीच एका महिलेने मदत करावी अगदी, असं आहे. अगदी. बरोबर ना? प्रत्येकाने असंच पुढे जावं. अगदी वाट थँक्यू. बघतोय. तर चला मंडळी, आता आपण आलोय पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई, नमस्कार, आपलं नाव? माझं नाव सौ चंद्रकला किरण वाकुरे. मी लातूर मधून आदर्श स्वयंसहायता गटाकडून आलेली आहे. अच्छा. हरंगुळ. आज काय घेऊन आलीस ताई गावावरून तुमच्या तिकडनं? पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये आहे. अच्छा. चणा डाळ, तूर डाळ, राजमा, चिया सीड्स आहेत ऑर्गॅनिक मध्ये. ओके. सेंद्रिय गुळ आहे. अच्छा. मुराब्बा आहे. अच्छा, मुरंबाई सगळं घरगुती येते हो, ताई घरगुती तुमचं आहे. सगळं आपलं? सेंद्रिय, पूर्ण घरगुती, सेंद्रिय. हाताने बनवलेला आहे. अरे वा. उन्हामध्ये वाळवली, सूर्यप्रकाशात वाळवलेली आवळा कॅन्डी आहे. अच्छा. ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ. अच्छा, ज्वारी पीठ आणि बाजरी पीठ. अरे वा, म्हणजे याच्यात काही भेसळ वगैरे काही नाही, आपलं सगळं ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. तर मैत्रिणी, नक्कीच एक महिला आज तुमच्यापर्यंत येते काहीतरी घेऊन, आणि प्रत्येक महिलेने असंच पुढे गेलं पाहिजे, हे आपलं ध्येय आहे, बरोबर की नाही? आणि हेच उमेद अभियान आजपर्यंत घेऊन आलेलं आहे, बरोबर की नाही? तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे 150. थँक्यू. आता आपण आलोय पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई, नमस्कार ताई, तुमचं नाव? माझं नाव पूजा संदीप कदम. माझ्या समूहाचा आहे ओम साईराम समूह. मी टिटवाळावरून आलेली आहे. ओके. हा, ताई आज काय घेऊन आली स्पेशल असं? माझ्याकडे घरी बनवलेल्या सगळ्या वस्तू आहेत, हँडमेड वस्तू आहेत. ओके. त्यामध्ये कमळ आसन आहे. अच्छा, हे आपण घट वगैरे हा, घट बसवलंय. वगैरे बसू शकतो. हे मोठी मोठी size आहे साईज ना? समई आसन आहे. हम्म. नैवेद्य पान आहे. अच्छा, हे शुभ- केळीचं आपण केळीचं, हा. नाही भेटलं तर कुठे आपलं बरं आहे ना ठेवायला पण. हे शुभ लाभ हँगिंग आहे आपल्याकडे. ओके. देवघरात अंतरण्यासाठी छोट्यापासून आहेत. आसन ओके. आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे त्यामध्ये ओके. अवेलेबल. रांगोळी मॅट आहेत. अच्छा, रांगोळी मॅडम, हे बॅग आहेत ना तुझ्याकडे? फ्रूटच्या बॅग आहेत, ड्रेस आहेत. ओके. तर हे आंब्याचं तोरण आहे का? हे हे आंब्याचं तोरण नाहीये, हे समई, सॉरी, अच्छा, हे चौरंग आसन, आसन. चौरंग आसन आहे काय? ओके ओके हे ओके. आंब्याच्या पानाची तोरण पण आहेत. अरे मस्त वाटतं. हे बघा, अच्छा, हे आंब्याच्या आंब्याच्या पानाची ताळाचं ना? तोरण हा. पण आहेत. मस्त, हे पण छान आहे. कृषीयाचे प्रोडक्ट आहेत, किचन आहेत. ओके. हे घ्या, गजरा आहे, अच्छा, हे तुम्ही स्वतः बनवता का? अरे वा. किचन,
सनफ्लावर भारी एकदम. हे सनफ्लावर आहे. अच्छा, हे सनफ्लॉवर्स आहेत हा. ना? हम्म. हे छोट्या मुलींचे बो वगैरे. अरे वा, मस्त, भारी एकदम. तर मैत्रिणी नक्कीच ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. ताई स्टॉल नंबर 172 ना? हा. थँक्यू. थँक्यू. आता आपण आलो पुढच्या स्टॉलवर ताईंकडे. नमस्कार ताई, नमस्कार ताई, आपलं नाव? माझं नाव प्रज्ञा संदीप कांबळे, माझा तालुका मसला, जिल्हा रायगड. मी कोकणातून आलेले आहे. हा आमच्याकडे अरे वा, कोकणातले काजू. कोकणातले काजू आहेत. अरे वा. स्वतः शेतात पिकवलेले आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे. अच्छा, तुम्ही आमच्याकडे स्वतः मशिनरी आहे manufacturing. आणि मॅन्युफॅक्चरिंग करतो. Okay. विदाऊट केमिकल, रासायनिक खते वापरून हा काजू बनवले तयार. आणि अरे आमचे काजूचे 2-3 प्रकारचे प्रोडक्ट तयार करतो. हम्म. मसाला काजू आणि काजू मोदक अच्छा, काजू मोदक पण भेटतात? ऑर्डर अरे वा. प्रमाणे करून देतो. अच्छा, ऑर्डर प्रमाणे भेटतात का? अरे वा, मस्तच. हे पॅक कसं दिलं तू? पाव किलो कसं आहे? हा पाव किलो आहे 280 रुपये, म्हणजे ग्रेड नुसार आहे. ओके, 1100, 1200, 1300. म्हणजे साईज वर असेल ना, Size वर छोटा असेल, मोठा हा, वगैरे छोटा, मोठा, असं? छोटा. अरे वा, आणि हा मस्त. सालवाला आहे, जसं आपण अच्छा. शेंगदाणा खातो सालवाला. बरोबर. काही लोक साल आणि विदाऊट साल काही लोक. हो. सॉल्टेड. हा किलो कसा दिला? हा 1000 रुपये किलो आहे. आणि तो किती? 1100, 1100, 1300. अच्छा, म्हणजे साईज नुसार 1100, 1200, 1300. आणि हे पाकळी आणि तुकडा आहे. अच्छा, पाकळी काजू. पाकळी हा पाव किलो 200 रुपये आणि तुकडा अर्धा किलो आहे 400 रुपये. अच्छा, 400 रुपये. मस्त. हा 130 रुपये तुकडा. अच्छा, एकदम 100. आणि हा छोटा पाऊच ज्याला खायचा असेल, झिप पॅकिंग केलेली आहे, म्हणजे तोडून आपण जॉईन करू शकतो. 130 रुपयाला आहे, 100 ग्रॅमचा. मेहनत दिसत नाही ऍक्च्युली लोकांना काजू नाही दिसत काजू काजूच्या मागे काय मेहनत लोक म्हणतात की आम्हाला एपीएमसी मार्केट जवळ पडतो आणि तो मग काजू सोचतो. मग तो काजू विदर्भातून येतो ना, आपल्या कोकणातल्या काजूला मान्य हे करत नाही. काजू ज्या लोकांनी काय मेहनत लागते. ज्या लोकांनी काजू खाल्ला, ते टेस्ट केले, ते ऑर्डर करून पुन्हा मागवतात. बरोबर. बघा, आपण ब्रँड नुसार बघतो. हो Quality बरोबर, देतो. क्वालिटी देतो. आणि आपण काजू दुसरा घेऊन उचलून विकत नाही, कारण आपली क्वालिटी आहे, क्वालिटी मेंटेन करतो. म्हणून सुंदर असं ताईंचं स्टॉल आहे. रायगड वरून रायगड वरून लावून नाही आपल्याला. नाही, बरोबर की नाही? तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन देखील भेटून हो भेटून जाईल. नक्कीच. थँक्यू. पुढच्या स्टॉलवर दादांकडे. नमस्कार दादा, नमस्कार. मी अंकुल आपलं नाव? जाधव. मी अंकुल जाधव, शिवाबाई महिला बचत गट बुलढाणा. हे आमचं- बुलढाण्यावरून आला? बुलढाण्याहून आलो मॅडम. मस्त, एकदम खूप लांबून. हो हो हो. मस्त. आज काय दादा घेऊन आला? आम्ही सिसम जे ऊड आहे त्या ऊड पासून मूर्ती तयार करतो. जे उंबरठ्यामध्ये आपण जे लाकूड वापरतो त्या बरोबर. लाकडाच्या भुसा तयार करून त्याच्यापासून आपण हे डायमध्ये म्हणजे ओके. सिसमच्या या मूर्ती तयार करतो. आणि ह्या अच्छा. कोणतीही मूर्ती घ्या, तुम्हाला जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येत नाही, या मूर्तीमुळे फक्त कलर नाही करायचा. ओके. याला तेलाने धुतलं तरी चालतं, पाण्यात धुतलं तरी चालतं, काहीच अडचण नाही कोणत्याही प्रकारचे. आणि आयुष्यभर वापरा. जोपर्यंत अरे वा. आपल्या घरात असते ना, तोपर्यंत निगेटिव्ह एनर्जी राहत नाही. मस्त. आणि हे स्वतः तुम्ही करता का? हो, स्वतः करतो. आम्ही प्रशिक्षण पण देतो. कोणाला घ्यायचं असेल प्रशिक्षण RCT मार्फतही घेता येतं. महिलांना, अरे वा. महिला आहेत त्यांना RCT मार्फत याचं प्रशिक्षण मिळतं. आणि दुसरं म्हणजे आपल्या जगामध्ये भारतात आणि पेरू देशात आणि भारतात आढळणारा हा स्टोन पायराइट नाव आहे याचं. अच्छा, याचा हा pyrite. पायराइट इतका लकी असतो ना हा, तर या स्टोनचा फायदा असा आहे बघा. हा मनी अट्रॅक्शन स्टोन. ज्याच्याकडे कमी पैसा आहे, त्याला खूप प्रमाणात पैसा उपलब्ध करून देतो. म्हणजे असे वेगवेगळे रस्ते तयार करून देतो. हा गुड लक आणि प्रोटेक्शन देतो. त्याच्यामुळे काय, हा स्टोन बाई पर्समध्ये, जेंट्स पॉकेटमध्ये आणि तिजोरीमध्ये वापरतात. त्याच्यामुळे काय होतं, सक्सेस मिळतो आणि ग्रोथ वाढते. ग्रोथ वाढल्यामुळे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे तो पण टिकत नाही, तर त्यांना तो टिकवतो, म्हणजे ग्रोथ वाढते. म्हणजे हा ओरिजिनल पायराइट आहे. हा एक पेरू देश आणि अजिंठ्याच्या पहाडामध्ये मिळतो. हे कोणी काय म्हणतं, हे हात चार्जिंगचा बल आहे, पण हा धातूवर लागते. कोणत्याही धातूवर लागणार, पण हा कोणत्याही स्टोनवर लागत नाही. पण याच्यामध्ये आयरन, हा गुप्तपणे आयरन आहे. आपण देव आहे म्हटलं तर दाखवता येतो का? पण आपण बोलतोय चालतोय आपल्यामध्ये देव आहे, तसं याच्यामध्ये हा आयरन आहे. पण आयरन असल्यामुळे याला स्पर्श केल्याने हा विद्युत प्रवाह चालू होतो, कारण हा याच्यामध्ये चार्जिंग आहे. आणि विशेष म्हणजे याला मूर्खांचं सोनं पण म्हटलं जातं, कारण की हा सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. आणि खूप चांगलं बेनिफिट मिळतो. आणि याच्यामध्ये हा जे ब्रेसलेट आहे आपल्या मार्केटमध्ये, जे आपल्याला अंगठीसाठी 1500 रुपये किंवा 10,000, 20,000 रुपये घेतात, तर ते एकाचे घेतात. पण आपण एक पूर्ण पॅकेट देतो फक्त मजूरच्या रूपामध्ये. याच्यामध्ये वेगवेगळे बेनिफिट आहेत. ओके. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट आहे. याच्यामध्ये सक्सेस आहे, लव्ह अँड रिलेशनशिपचा आहे, टॉर्काइज म्हणजे आपला हॅपीनेस वाढवतो, हा स्फटिक म्हणजे आपल्याला
घरात समृद्धी देतो. हा टायगर आहे म्हणजे आपल्याला लक देतो. जे मुलांना अभ्यासामध्ये कमतरता आढळते म्हणजे सर्व याच्यावर उपाय आहेत सर्व याच्यावर ओके, आणि उपाय आपण- फ्रीज आहेत ना दादा? फ्री हे 7 चक्र जब प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ज्यावर अभ्यास करते ते म्हणजे 7 चक्र आपल्या शरीरातील 7 चक्र जागृत करतात. ओके. कोणी वास्तुदोष वगैरे साठी खूप वापरतं याला आणि हे नैसर्गिक स्टोन आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, दादांचा स्टॉल नंबर आहे 159. तर नक्कीच आता हे सरस एक्झिबिशन आहे असणार आहे 4 तारखेपर्यंत, एप्रिलच्या 4 तारखेपर्यंत. ग्रामीण भागातून लोक आलेली आहेत, आपल्या महिला आलेल्या आहेत, महिला बचत गटातर्फे आलेल्या आहेत. तर नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि शॉपिंग करा त्यांच्या स्टॉलवर. धन्यवाद.